यूपीचे डॉक्टर आदिलसह हरियाणाचे डॉक्टर मुजम्मिल यांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। सांगलीच्या विट्यात इलेक्ट्रॉनिक दुकानाला भीषण आग लागली होती। या आगीत होरपळून चौघांचा मृत्यू झाला। फ्रीज सिलेंडरचा स्फोट लागल्याने ही भीषण आग लागली। यामध्ये 2 पुरुष, 1 महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। या घटनेमुळे विट्यात हळहळ व्यक्त होते। सांगलीतल्या विटा इथे दुकानाला भीषण आग लागलेली होती। या आगीमध्ये चौघांचा होरपळून मृत्यू झालेला आहे आणि यावरूनच आता सध्या सांगलीतल्या या विट्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान फ्रीज मध्ये जो सिलेंडर असतो त्याचा स्फोट होऊन ही आग लागली अशी देखील माहिती मिळते आहे। यानंतर तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं, मात्र तोपर्यंत काहीसा उशीर झालेला होता। चौघांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे।